जन्माला आल्यानंतर बऱ्याच घरांमध्ये सगळ्यात पहिले जे काही तयार होते ती कुंडली. कुंडलीवरून भविष्य हे याला कदाचित हजारो वर्षांची परंपरा असेल, शेकडो नाहीच हजारो वर्षांचीच परंपरा असेल. आणि त्यामुळेच ही कुंडली सर्वव्यापी आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. कारण भारतासारख्या देशामध्ये मुलाचं नाव नंतर ठरतं बारशाला, पण त्याची कुंडली ही माझ्या मते 5वीलाच त्याची तयार झालेली असते. मग ही जी कुंडली आहे जी आपल्या जीवनावर एवढा परिणाम टाकत असते, ह्या कुंडलीविषयी आज आपण बातचीत करणार आहोत. आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत मानसी काळे. मानसी काळे या ज्योतिषी आहेत, अनेक वर्ष ते या क्षेत्रात काम करत आहेत. मॅडम, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मला सांगा, कुंडलीमध्ये जी 12 घरं असतात, ह्या 12 घरांचं जे महत्त्व आहे त्याविषयी सांगा. मी असं म्हणेन सर की 12 ग्रह जे ग्रह असतात कुंडलीमध्ये, ते म्हणजे एक अख्खा जिल्हा असतो आणि त्या जिल्ह्यातले 12 म्हणजे 12 तालुके असतात. कारण ते 12 ग्रह तुमच्या आयुष्याचा एक परिपूर्ण एक असतो, तो म्हणजे एक प्रवास दर्शवतात. प्रत्येक घर वेगवेगळ्या गोष्टी रिप्रेझेंट करतात. पत्रिका जी निघते, तुम्ही ज्या मोमेंटला जन्मला आहात त्या मोमेंटला आकाशात ग्रह ताऱ्यांची जी काही परिस्थिती असेल, जे काही नक्षत्र असेल, त्याचं चरण असेल, जी काही राशी असेल, त्या राशीप्रमाणे ती कुंडली मांडली जाते आणि त्या त्या वेळेची कुंडली ती बनली जाते. त्या कुंडलीमध्ये तुमचं एक राशी कुंडली असते, चंद्र राशीवरनं ती रिप्रेझेंट होते, आणि एक लग्न कुंडली असते. कुंडल्या खूप असतात, नवमांश असतं, D10 असतं, D12 असतं, बऱ्याचशा कुंडल्या बनतात. पण त्याच्यातल्या मेन 2 कुंडल्या बघितल्या जातात, ते म्हणजे चंद्र राशीनी राशी कुंडली आणि एक लग्न कुंडली. अशा 2 कुंडल्या जबरदस्त आपण परीक्षण करू शकतो त्याचं, किंवा त्याच्यावरनं स्वतःचा जीवनाचा एक प्रवास ठरवू शकतो. ती जी 12 ग्रह आहेत, ती ग्रह प्रत्येक ग्रहाला पण रिप्रेझेंट येत आहेत. तुमचं पहिलं घर हे स्वतःला रिप्रेझेंट करतं, दुसरं घर तुमचं धन कुटुंबाला रिप्रेझेंट करतं, तिसरं ग्रह तुमचं पराक्रम रिप्रेझेंट करतं, तुमची भावंड रिप्रेझेंट करतं, चौथं घर हे तुमच्या आईचं घर मानलं जातं आणि तुमच्याकडे असलेली प्रॉपर्टी, इस्टेट, जमीन, वाहन याला रिप्रेझेंट करतं. 5वं घर जे आहे ते तुमच्या संततीला आणि तुमच्या एज्युकेशनला रिप्रेझेंट करतं. तुमच्या प्रेम प्रकरणं, तुमच्यामध्ये असलेल्या काही पूर्व प्रारब्ध कर्मसंचित हे 5वं घर दाखवतं. 6वं घर रोग ऋण शत्रूला रिप्रेझेंट करतं, की तुम्हाला आजार कुठले होऊ शकतात, ऋण होऊ शकतं का, शत्रू कुठल्या प्रकारचे असू शकतात, ह्या सगळ्या गोष्टी त्या घरावरून आपल्याला कळतील. 7वं घर हे पार्टनरचं घर आहे. तुमची पार्टनरशिप बिझनेसची असू दे किंवा स्वतःची वैयक्तिक पर्सनल, नवरा किंवा बायको याला रिप्रेझेंट करतं 7वं घर. 8वं घर आम्ही जे म्हणतो ते म्हणजे आपण म्हणतो की तुमच्या परावर्तनाचं घर आहे. ते 8वं घर हे आपण म्हणू की 8वं घर हे तुमचं ट्रान्सफॉर्मेशनचं घर आहे. त्याच्यामध्ये तुमचे सासू सासरे, कारण पार्टनरचं कुटुंब म्हणजे सासू सासरे पण त्याच्यावरनं बघितले जातात. तुम्हाला मिळणारी वडिलोपार्जित संपत्ती, तुम्हाला असलेलं गूढ नॉलेज, ऑकल्ट नॉलेज, हे सुद्धा 8व्या घरातनं समजलं जातं. 9वं घर हे भाग्याचं घर आहे. 9व्या घराला भाग्यस्थान म्हणलं जातं आणि त्याची मालकी असते गुरुकडे. गुरुनी स्वतःला 2 घरं ठेवली आहेत, एक 9वं आणि एक 12वं. 12वं घर मोक्षाचं घर आहे आणि त्याच्यामध्ये जे 10वं आणि 11वं घर आहे ते कर्माचं आणि तुमच्या प्रॉफिट अँड लॉसचं घर म्हणजे 11वं घर, तुमच्या इच्छापूर्तीचं घर म्हणजे 11वं घर. हे 2 घरं शनीला रिप्रेझेंट करतात. त्यामुळे कर्माचं फळ परत जे मिळतं ते गुरुच्या मार्फतच मिळतं. तुम्ही ह्या 2 घरात जी कर्म करणार आहात, 10व्या घरातलं कर्मस्थान आणि 11व्या घरातली इच्छापूर्ती, ही शनीला रिप्रेझेंट होते. शनी कर्मफलदाता आहे. पण हे 2 जी घरं आहेत, भाग्यस्थान आणि मोक्षस्थान, हे ज्याला कळलं त्याला आयुष्याचं सगळं सार कळलं. ज्याला गुरु कळला त्याला बाकीच्या गोष्टी कळल्या. कारण मोक्ष शेवटी गुरुच देणार आहे. त्यामुळे कर्माचं फळ मोक्षाकडनं मिळतं. 12व्या घराला, प्रत्येक घराला राशी आहेत. प्रत्येक घराचे एक वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. 1 नंबरपासून 12 नंबरपर्यंत त्या राशी रिप्रेझेंट होतात. तर 12व्या घरात रास येते मीन आणि 9व्या घरात रास येते धनु. या दोन्ही राशी गुरुला रिप्रेझेंट करतात. आणि 10वं घर म्हणजे मकर आणि 11वं घर म्हणजे कुंभ, हे दोन्ही येतात शनीच्या अंडर. त्यामुळे शनी तुमच्याकडनं कर्म करून घेणार आणि गुरु तुम्हाला त्याचं फळ देणार. भाग्य ज्याला उजळलं त्याच्याकडनं कर्म चांगले होतील आणि त्यांना मोक्ष चांगला मिळेल. हे पत्रिकेचं सार आहे. या पत्रिकेतनं तुम्हाला खूप जास्त तुमचे इव्हेंट्स कळतात, तुमच्यामध्ये असणाऱ्या गोष्टी कळतात की बाबा ह्या गोष्टी घडू शकतात. तर त्याच्या अगोदर प्रिकॉशनेटली तुम्ही त्याच्यावरती काम पण करू शकता. कुंडली खरंच पॉवरफुल असते.
म्हणजे ज्यांना या क्षेत्रातली माहिती आहे, ज्यांनी या क्षेत्रातलं ज्ञान मिळवलेलं आहे, आपलं आयुष्य अख्खं आयुष्य या क्षेत्राला वाहून देणारे अनेक लोक आहेत आणि त्यांचं ज्ञान जे असतं हे त्याला फक्त सलाम करावं असं वाटतं. पण मला सांगा की खरंच आपण कुंडलीवरनं भविष्यात घडणाऱ्या घटना सांगू शकतो? आता समजा तुमचं गोचर कुठे चाललंय. गोचर म्हणजे काय की आत्ता वर्तमान परिस्थितीत कुठले ग्रह कुठल्या राशीत बसले आहेत याला गोचर म्हणतात. तुमची पत्रिका तुम्ही जन्मला त्या दिवशी जी बनली ती बनली, पण आत्ताच्या घडीला काही ग्रह वेगवेगळ्या ठिकाणी गोचर करतायत. तर तुमच्या कुंडलीत ते कुठं बसले आहेत आणि ते कशाचे मालक आहेत ते बघतायत कुठं, त्यांची दृष्टी कुठे पडली आहे. प्रत्येक ग्रहांना दृष्ट्या आहेत. प्रत्येकाला 7वी दृष्टी ही कॉमन आहे, पण गुरुच्या दृष्ट्या वेगळ्या. शनीची दृष्टी पडते 3, 7, 10 या घरांवर. तर आत्ता शनी जिथे बसला आहे पण तो दृष्टी कुठे टाकतो आहे हे जर का बघितलं तर त्या दृष्टीमध्ये गुरुच्या दृष्टीमध्ये अमृत आहे आणि शनीच्या दृष्टीमध्ये थोडासा त्रास आहे. तर ह्या 3 घरांवरती जर का दृष्टी पडली, आता जर का बघायला गेलं तर शनी कुंभेला आहे. थोड्या दिवसात 3 महिन्यात तो मीनेला जाईल. तर त्याच्या पुढची रास आणि मागची रास ह्या ज्या 2 राशी आहेत यांना आता 7.5 चालू होईल. म्हणजे तो आता मकरेला सोडेल आणि कुंभ, मीन आणि मेषेला 7.5 चालू होईल. तर ह्या 3 राशी थोड्या अफ्लिक्टेड होतील. ते त्यांच्या जे घरात बसले आहेत ते ग्रह थोडे अफ्लिक्टेड होतील. आता तुम्हाला कुठल्या दशा चालू आहेत, कुठली महादशा चालू आहे, त्याला अंतर्दशा कुठली आहे, त्याची प्रारब्ध दशा कुठली आहे, या हिशोबाने तुमचं ग्रहमान ठरलं जातं. तुम्हाला नोकरी कुठल्या पिरियडमध्ये लागेल, तुमचं लग्न कुठल्या पिरियडमध्ये होईल, तुम्हाला संतती कधी होईल, तुमचं घर कधी होऊ शकतं, या सगळ्याचा एक ठोकताळा तुम्ही पत्रिकेने मांडू शकता. परफेक्ट तुम्हाला त्याचे नंबर्स मिळू शकतात की ह्या दिवशी हे घडवू शकतं. या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे पत्रिकेनुसारच होतील. पण त्यासाठी तुमची जन्मवेळ ही परफेक्ट पाहिजे. कारण 1 मिनिटांनी सुद्धा 2.25 मिनिटाला चंद्र बदलतो, चंद्राचं गोचर बदलतं. त्यामुळे 2 जुळ्या लोकांची पण नशीबं सेम नसतात. 2 जुळ्या लोकांच्या पण पत्रिका वेगवेगळ्या बनतात. तर तुमचं जन्म वेळ परफेक्ट असेल तर त्याची कुंडली परफेक्ट होऊन तुम्हाला त्याचं प्रिडिक्शन परफेक्ट मिळू शकतं. कारण नक्षत्र असतात, 27 नक्षत्र काम करतात. त्या नक्षत्रांची चरण असतात. त्या चरणांमध्ये तुमचा जन्म कुठे झाला आहे, तुमच्या अवखडा चक्रामध्ये नक्की काय आहे की तुमचा कुठला ग्रह तुम्हाला जास्त फायदेशीर ठरू शकतो किंवा कुठल्या घराची कोणती डिग्री आहे, कोणत्या डिग्रीवर तो बसला आहे, कुठल्या घरात बसला आहे, कोणत्या घराचा तो मालक आहे. या सगळ्या गोष्टी बघून त्याचा सारासार विचार करून परफेक्ट प्रिडिक्शन देणं हे ज्योतिषाचं काम आहे किंवा समोरच्या मेंटॉरचं काम आहे. कारण समोरचा माणूस अडचणीतच आहे, तो तुमच्याकडे सहज म्हणून आलेला नाही, त्याला काहीतरी इश्यूज आहेत म्हणून तो आला आहे. तर त्याला त्याच्या हिशोबाने परफेक्ट समाधानकारक उत्तर देणे, पॉझिटिव्ह उत्तर देणे हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर मंडळी, तुम्हाला देखील कुंडलीविषयी काही माहिती हवी असेल तर स्क्रीनवर क्रमांक दिलेले आहेत आणि तुम्ही मानसी काळे मॅडमशी निश्चितपणे संपर्क साधू शकता. माझा पुढचा प्रश्न आहे की कुंडलीसाठी सगळं प्रथम म्हणजे मला एक सामान्य माणूस म्हणून जे प्रश्न पडतात ते विचारतो आहे की कुंडलीसाठी जन्मवेळ ही अत्यंत महत्त्वाची असते, परंतु ज्यांना जन्मवेळ माहिती नाही अशांचं काय, त्यांची कुंडली कशी बनते? जर का त्यांची जन्मतारीख तुम्हाला माहिती नाही आहे तर प्रश्नकुंडली हा एक वेगळा एक पर्याय आहे की तो ज्या मोमेंटला आला आहे त्या टाईमची तुम्ही कुंडली मांडू शकता किंवा तुम्ही त्याच्या साईनवरून त्याचं प्रेडिक्शन देऊ शकता किंवा तुम्ही ग्राफोलॉजिकली फेस रिडिंगनी पण देऊ शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या माध्यमातून करू शकता. टॅरो हा खूप जास्त चांगला त्याच्यावरती एक आपण सोल्युशन म्हणू. टॅरो कार्ड्स जर का तुम्ही टाकले, मी स्वतः टॅरो आणि न्यूमरोलॉजीचं प्रशिक्षण देते, मी स्वतः शिकवते की हे कसं वापरावं आणि लोक माझ्याकडे वापरून नंतर प्रेडिक्शन देतात. तर हे सुद्धा तुम्ही जर का शिकलात तर याचा जास्तीत जास्त चांगला वापर होईल. कारण ज्याची जन्मतारीख नाही आहे त्याला काही प्रॉब्लेम संपले नाही आहेत, ज्याच्याकडे पत्रिका नाही त्याचे प्रॉब्लेम इश्यूज तर आहेत, ते कसेही करून तुम्हाला सॉल्व्ह करून द्यायचे आहेत पॉझिटिव्हली. त्याला एक सकारात्मकता द्यायची, त्याला एक सपोर्ट सिस्टीम हवी आहे म्हणून तो तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. तर त्याचं एक व्यवस्थित मार्गदर्शन होणे हे खूप गरजेचं आहे. म्हणून मी नेहमी सांगते डॉक्टर, वकील, ज्योतिषी खूप चांगला पाहिजे. तर मानसी काळे मॅडम या क्षेत्रात आपल्याला माहिती देत आहेत, कुंडलीविषयी माहिती देत आहेत. मॅडम, जाता जाता काय माहिती द्याल आणखी? कुंडली हा तुमचा परिपूर्ण अभ्यास आहे. तो तुमचं एक
प्रॉपर चॅनल आहे तुमचा की तुम्हाला नक्की आत्ता काय हवं आहे, तुम्ही नक्की काय बघताय, तुमची कधी ती परिस्थिती येणार आहे. जर का आत्ता तुमचा पिरियड चांगला नसेल तर मी म्हणेन की थोडंसं थांबूयात. जेव्हा आपला पिरियड तेव्हा चौके छक्के, जेव्हा आपला पिरियड नसतो तेव्हा शांत बसणे हे काम करतं. आणि प्रत्येक वेळेसच चौके छक्के मारता येतील असंही नाही, पण जेव्हा तुमचा पिरियड असेल तेव्हा असे चौके छक्के मारून ठेवा की पुढची 10 वर्ष बसून खाऊ. तर तो पिरियड तुम्ही नक्कीच त्याच्यातनं बघू शकता. कुठलं घर आत्ता ॲक्टिवेट आहे ते बघू शकता. गोचरीनी ग्रहमान कुठलं चाललंय, 7.5 कुठं आहे, शनी कुठे बघतोय, का हे इश्यू येत आहेत, का तुमच्या घरात पैसा टिकत नाहीये, का कटकटी होत आहेत, किंवा प्रॉब्लेम कुठे येत आहेत धनसंचय व्हायला, किंवा रिलेशनशिपमध्ये कुठे प्रॉब्लेम येत आहेत, हे जर का तुम्ही शोधलं. आत्ताचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय, रिलेशनशिप. तर तुमचं नक्कीच त्या व्यक्तीबरोबर पटतंय का, तुमचं षडाष्टक नाही आहे ना, तुमच्यामध्ये नक्कीच काय कार्मिक हिशोब आहे, हे सगळं तुम्हाला कुंडलीवरनं कळू शकतं आणि मग त्या हिशोबाने आपण त्याची निवड करू शकतो. तर या होत्या मानसी काळे. आज कुंडली या विषयावर त्या आपल्याशी चर्चा करत होत्या. तुम्हाला देखील मानसी काळे यांच्याकडनं अधिक माहिती हवी असेल तर निश्चितपणे स्क्रीनवर जे नंबर दिले आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. मॅडम, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद.